ते भाविक आहेत. ती भाविक चंद्रभागेच्या नदीला आंघोळीला आले असताना 17 वर्षीय युवकाचा पायी घसरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. तरीही ॲम्ब्युलन्स लवकर आली असती तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता, त्याचा जीव वाचला असता. आम्ही वारंवार फोन करून सुद्धा ॲम्ब्युलन्स जागेवर आली नाही. मग आम्ही त्याला उचलून कॉटेज हॉस्पिटल येथे आणल्यानंतर त्याची केली. राणा चांदेस तालुका भोकरदन जिल्ह्याच्या आम्ही जालन्यावरून जेजुरी आणि आपले दर्शनासाठी ते आलो. चंद्रभागे सकाळी स्नान करताना 6:30 ते 7:00 दरम्यान माझं पोचण्यात तर आम्ही आंघोळ वगैरे केल्या. लहान मुलांना आंघोळी केलं. 2-3 मुलं आंघोळ करायला गेले असताना त्यांचा पाण्याचा अंदाज आला. पाय घसरून त्याचा मृत्यू, आकस्मिक मृत्यू. आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला. दादांनी आम्हाला मदत फोन लावला, पण त्यांनी फोन घेऊन त्यांनी काहीतरी सांगितलं की त्यांनी म्हणजे आवाज हे करून कारणे दिली. टायमावर ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळं, अगर टायमावर ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाले असतात माझं पुतण्यात येतो आज आमच्यात असतात. अशी घटना घडली. आज सकाळी जालना जिल्ह्यातील शिवराज अंताडे हा 18 वर्षाचा युवक त्याच्या नातेवाईकांसमवेत दगडी फुलानजीक चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करायला गेलेला असताना पाण्याचा व खड्ड्याचा अंदाज न आल्याने या चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडाल्यानंतर आमच्या कोळी बांधवांनी तात्काळ दखल घेत त्याला बाहेर काढायला शर्थीचे प्रयत्न केले, परंतु प्रशासनाची कोणतीच यंत्रणा इथे उपलब्ध नसल्यामुळे या युवकाचा मृत्यू झालेला आहे. या घटनेचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. मंदिर समितीला एकीकडे कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न असताना पण आपत्कालीन कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही. नगरपालिकेची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही. ॲम्ब्युलन्सला 108ला फोन केलेला असताना ॲम्ब्युलन्स पण या ठिकाणी वेळेवर उपलब्ध झाली नाही. हे जर ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध झाली असती तर या मुलाचा जीव वाचला असता. त्यामुळे आता येत्या काही दिवसामध्ये आषाढी यात्रा आहे, अधिक महिना आहे. राज्य बरेच भाविक या चंद्रभागेच्या पत्रामध्ये दाखल होत असतात. जर अशा घटना घडत गेल्या तर याला जबाबदार कोण, असा माझा प्रश्न आहे.